नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आपण बी भाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 2 या विषयाचा अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2018. जून 2018 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयाच्या अभ्यासक्रमाची आपल्याला ओळख झालेली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये 4 टॉपिक आहेत. मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन, मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॉड्यूल थर्ड सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च, अवकाश संशोधनामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, मॉड्यूल 4 सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियाज डिफेन्स अँड ओशन रिसर्च, भारतीय संरक्षण आणि सागर संशोधन यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, या 4 प्रकरणांचा अभ्यास आपण करीत आहोत. यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट या चॅप्टरचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मॉड्यूल सेकंडचा म्हणजेच आपण संदेशवहनाची साधने आणि माहिती तंत्रज्ञान याचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत. आणि मित्रांनो, मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच दळणवळणाचा संक्षिप्त इतिहास, ओरिजिन, डेव्हलपमेंट अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर. मित्रांनो, विज्ञानाचा विकास किंवा उदय किंवा विकास आणि त्याचं महत्त्व, कॉम्प्युटर नेटवर्क, संगणकाचे जाळे, इंटरनेट, कॉम्प्युटर व्हायरसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास या प्रकरणात समाविष्ट आहे. यामध्ये आपण ब्रीफ हिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे 2 मुद्दे पूर्ण अभ्यासलेले आहेत. ओरिजिन, डेव्हलपमेंट अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर हा मुद्दा आपण सध्या अभ्यासत आहोत. आतापर्यंत आपण मित्रांनो संदेशवहनाचा अर्थ, संदेशवहनाच्या व्याख्या, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहनाचे किंवा संपर्काचे घटक, संदेशवहनाच्या पद्धती, त्याच्यामध्ये पारंपरिक संदेशवहन पद्धती, यांत्रिक उपकरणाद्वारे संदेशवहन पद्धती, संदेशवहनातील क्रांतिकारक असणारी जी काही आपण यांत्रिक उपकरणं, त्याच्यामध्ये तारायंत्र, टेलिफोन, रेडिओ, दूरचित्रवाणी, टेलेक्स, फॅक्स, भ्रमणध्वनी व संगणक या सर्व गोष्टींच्यावरती आपण सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. आणि मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, फायदे, तोटे याचाही अभ्यास आपण केलेला आहे. आणि आपण संगणकाचा उदय आणि विकास आपण पाहत आहोत. या संदर्भात मित्रांनो आपण पाहिलं की संगणक म्हणजेच कॉम्प्युटर, कॉम्प्युटर हा शब्द कॉम्प्यूट या शब्दापासून आलेला आहे.
कॉम्प्यूट म्हणजे गणना करणे, आणि गणना करण्याच्या पद्धतीमधून, गणना करण्याच्या जी काही तंत्रज्ञानामधून या संगणकाचा उदय झालेला आहे. यावरती आपण चर्चा केली. त्यामध्ये आपण इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी ॲबॅकसचा शोध लागला. त्यानंतर नेपियर बोन, स्लाइड रूल, पास्ट लाईन व स्टेपलर रेकनर, डिफरन्स इंजिन, ॲनालिटिक इंजिन, होलरीथ डेस्क, मार्क 1 या सर्व एक एक टप्पे पार करत आपण संगणकाची जी काही पिढ्या आहेत या पिढ्यांचाही अभ्यास आपण केला. त्याच्यामध्ये संगणकाची पहिली पिढी, संगणकाची दुसरी पिढी, संगणकाची तिसरी पिढी, संगणकाची चौथी पिढी, म्हणजेच मित्रांनो की लेटेस्ट असं संगणकाच्या चौथ्या पिढीपर्यंत आपण पोहोचलो. आणि मित्रांनो आपण हेही पाहिलेलं आहे की संगणकाच्या या चौथ्या पिढीचा अभ्यास करत असताना इंटेल या जगतविख्यात कंपनीचे संस्थापक यांनी जॉर्डन मूर हे त्यांचं नाव, त्यांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला सांगितली की दर 18 महिन्यांनी संगणकाची क्षमता दुप्पट होत असते आणि संगणकातील मुख्य प्रोसेसर चिपचा आकार कमी कमी होत जातो. या नियमाचा विचार केला तर मित्रांनो, पाठीमागील क्लासमध्येही आपण पाहिलं की नजीकच्याच काळामध्ये हा संगणक काडेपेटीमध्ये बसेल इतका छोटा होईल. याशिवाय मित्रांनो 1994 मध्ये दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक लिओनार्द एडेलमन यांनी मानवी जनुकातील DNA या रेणूचा गणितीय प्रक्रिया करण्यासाठी वापर करता येईल अशी एक भन्नाट कल्पना मांडली. त्यानंतर आजतागायत या संकल्पनेवर आधारित DNA संगणकाच्या निर्मितीमध्ये अनेक संशोधक गुंतलेले आहेत. सन 2002 मध्ये इस्रायलमधील विझमन संशोधन संस्थेत फक्त संप्रेरक व DNA च्या माध्यमातून गणिती प्रक्रिया करणारा संगणक तयार करण्यात आला. त्याचबरोबर कोलंबिया विद्यापीठात व न्यू मेक्सिको विद्यापीठ येथे माया 1, माया 2 हे NDA संगणक प्रायोगिक अवस्थेत कार्यरत आहेत. अलीकडेच 18 एप्रिल 2004 रोजी विझमन संस्थेतील शास्त्रज्ञांनी कर्करोगाचे अचूक निदान करणारा DNA संगणक तयार केल्याचा दावा केला आहे. तसेच केवळ रेणवीय प्रक्रियावर आधारलेले रेणवीय संगणक म्हणजेच मॉलिक्युलर कॉम्प्युटर व सजीवांच्यातील चेतापेशीवर आधारित वेटवेअर संगणक यांच्यावर संशोधन सुरू आहे. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डॉक्टर बिल डिट्टो यांनी जळूमधील चेतापेशीचा वापर करून वेटवेअर प्रकारचा संगणक तयार करण्यात यश मिळवले आहे. आता त्यांचे लक्ष मानवी मेंदूतील चेतापेशींचा वापर करून संगणक तयार करण्याचे आहे. पुंजीय संगणक मित्रांनो, त्यानंतर DNA संगणक, रेणवीय संगणक व वेटवेअर संगणक या सर्वांचे तंत्रज्ञान अजूनही बाल्यावस्थेत आहे.
मात्र या संगणकामुळे संगणकाच्या कार्यक्षमतेत अद्भुत बदल घडण्याची शक्यता आहे. कदाचित ही संगणकाची पुढील पिढी ठरू शकेल. अशा प्रकारे मित्रांनो, या चौथ्या पिढीचा विकास होता होता तज्ज्ञ लोकांचं जी काही पाचव्या पिढीकडं वाटचाल सुरू झालेली आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पहा, यानंतर मित्रांनो आपण संगणकाचे जे काही उदय व विकासामधला पुढचा जो टप्प्याकडे आपण ओळणार आहोत, म्हणजे संगणकाची जी काही चौथी पिढी आहे, या चौथ्या पिढीमधील संगणकाचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांच्याकडे थोडंसं आपण ओळणार आहोत. संगणकाच्या 4 पिढ्यांविषयी आपण संक्षिप्त स्वरूपात माहिती घेतली आणि सध्या संगणकाची वाढती मागणी व त्याचा नवनवीन क्षेत्रामध्ये होणारा प्रवेश आणि संगणकाच्या झपाट्याने कमी होणाऱ्या किमती या सर्वामुळे संगणकाचा घरामध्येही प्रवेश, घराघरामध्येही प्रवेश झालेला आहे. सुरुवातीस फक्त अवघड गणिती प्रक्रिया करण्यासाठी प्रचलित असणारे हे यंत्र म्हणजे संगणक सध्या बऱ्याच घरामधील अविभाज्य घटक बनला आहे. येत्या काही वर्षात संगणकाचा टेलिव्हिजनप्रमाणे घराघरात प्रवेश झालेला दिसून येईल. अशा परिस्थितीत आपण घरात वापरत असलेल्या संगणकाचे व इतर संगणकाच्या मानाने नक्की कुठे आपण आहोत हे सर्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपण वापरत असलेला जो काही संगणक आहे, हा संगणक आणि यापेक्षाही वेगळे संगणक असतात, त्यांचंही थोडंसं ज्ञान आपण या संगणकाच्या प्रकाराच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, आपण संगणकाच्या वर्गीकरणासंदर्भात थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. संगणकाचं वर्गीकरण करणं ही बाब जरी सोपी नसली तरी सुद्धा मित्रांनो, संगणकाचे त्याच्या कार्यपद्धतीवरून 3 मुख्य प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक डिजिटल संगणक, ॲनालॉग संगणक, हायब्रिड संगणक, हे 3 मुख्य प्रकार आहेत. मित्रांनो, यातील पहिला जो प्रकार आहे डिजिटल संगणक, यामध्ये जी काही अंतर्गत रचना, आकार व कार्यपद्धतीवरून डिजिटल संगणकाचे पुन्हा साधारणतः 4 प्रकार पडतात. आणि त्यामध्ये मायक्रो संगणक, मिनी संगणक, मेनफ्रेम संगणक आणि महासंगणक अशा या 4 संगणकाचा यामध्ये विशेषतः आपण समावेश केलेला आहे डिजिटल संगणकामध्ये, आणि हे डिजिटल संगणकीच आहेत. या संदर्भात मित्रांनो, प्रथम आपण मायक्रो संगणक आपण पाहूया. या संगणकाला पर्सनल कॉम्प्युटर आपल्या मुखामध्ये किंवा बोलीभाषेमध्ये आपला शब्द असतो नेहमी की माझा पीसी म्हणजेच पर्सनल कॉम्प्युटर. मित्रांनो, या प्रकारचे संगणक अमेरिकेच्या इंटेल कंपनीने बनविले. PCAT या प्रकारच्या संगणकाचा यात प्रथम समावेश होता. यानंतर इंटेलने पेटीएम मालिकेतील संगणक तयार केले. याच पेटीएम 1 व पेटीएम 3 या मालिकेने संगणकाचा जगभर प्रसार केला. आज घराघरात जे संगणक दिसतात ते याच मालिकेतील आहेत. मित्रांनो, नुकतेच इंटेलने पेटीएम 4 हे मॉडेल विकसित केले आहे. पेटीएम 1 ते पेटीएम 4 ही मालिका संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता, संगणक प्रणालीचा वेग या मुख्य बाबींच्या दृष्टीने चढत्या
क्रमांकात आहे. इंटेल शिवाय या क्षेत्रात सायरिस्क, फ्युजित्सू, मायक्रोसॉफ्ट, डेल कॉम्प्युटर, कॉम्पॅक्ट इत्यादी कंपन्या कार्यरत आहेत. इत्यादीचा अर्थच आहे की मित्रांनो, याशिवाय सुद्धा अनेक कंपन्या कार्यरत आहेत आणि ज्यापैकी बऱ्याच कंपन्या तुम्हाला परिचित आहेत. आणि या मायक्रो संगणकामध्ये आपण पाहतो की मित्रांनो, आपल्या ऑफिसमध्ये टेबलवरती ठेवलेला जो काही डेस्कटॉप आहे, त्या डेस्कटॉप पासून ते छोट्या आकाराचे लॅपटॉप किंवा त्याहीपेक्षा छोटे पामटॉप किंवा नोटबुक टाइप्स अशा अनेक छोट्या छोट्या आकारामध्ये मित्रांनो हे संगणक उपयुक्त आहेत. आणि यांचा वापर कार्यालयामध्ये, वैयक्तिक कामामध्ये, घरामध्ये, माहिती साठवण्यासाठी, पगारपत्रक बनवण्यासाठी, अनेक अशा गोष्टींच्यासाठी हा संगणक वापरला जातो. आणि हा संगणक मित्रांनो सर्वांना परिचित आहे. त्याचं कारणच असं की याचा उपयोग दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींचे माहितीचे संकलन करणे, त्याचे विश्लेषण करणे, ती माहिती संकलित करणे यासाठी हा संगणक वापरला जात आहे. डेस्कटॉप स्वरूपाचे संगणक सुद्धा मित्रांनो हळूहळू लहान झालेले आहेत. पूर्वी डेस्कटॉप संगणकाचा जो आकार होता हा मोठा होता. आज डेस्कटॉपमध्ये सुद्धा जे संगणक आले ते फ्लॅट स्क्रीनचे आले, अत्यंत स्लिम आलेले आहेत आणि ते टेबलवरचा जागा अत्यंत कमीत कमी करतात अशा प्रकारचे हे संगणक आज येऊन पोहोचलेले आहेत. हेही आपल्याला माहिती आहे. आणि नवीन नवीन असे संगणक मार्केटमध्ये येत असतात आणि त्या संगणकांचा आपल्याला मायक्रो संगणक म्हणून आपल्याला परिचित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, अशा प्रकारे डिजिटल संगणकामध्ये जो मायक्रो संगणक आहे याचा आपण परिचय करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो जो दुसरा डिजिटल संगणकाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे मिनी संगणक. मित्रांनो, मायक्रो संगणकापेक्षा थोड्या वरच्या दर्जाच्या अधिक क्षमतेच्या संगणकाचा यामध्ये समावेश होतो. या प्रकारच्या संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता देखील अधिक असते. विशेषतः मित्रांनो, हा जो मिनी संगणक आहे हा रिझर्वेशन, बुकिंग पद्धती यामध्ये प्रामुख्याने वापरला जातो. विशेषतः PDP-8 हा पहिला मिनी संगणक आहे. त्यानंतर PDP-11, VAX 7500 यासारखे या प्रकारातले संगणक तयार झाले. मित्रांनो, या संगणकाचा जो वापर आहे हा वापर थोडासा मायक्रो संगणकापेक्षा अधिक असल्यामुळं याची जबाबदारी अधिक आहे किंवा याचं कार्य करण्याची जी काही क्षमता आहे ही अधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे संगणकाची जी काही साठवण क्षमता आहे ही अधिक असते आणि मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा हे संगणक मित्रांनो वापरतात. जसं आपण आत्ताच म्हणालो की रिझर्वेशनमध्ये सुद्धा वापरतात, मोठ्या कंपन्यांच्या मध्ये वापरतात. उदाहरण द्यायचं झालं, अनेक उदाहरण देता येतील, परंतु तुम्हाला थोडंसं परिचित असलेलं उदाहरण म्हणून मी देतोय. आता तेही आउटडेटेड व्हायला लागलेलं आहे की आपल्या घरामध्ये काही वर्षापूर्वी जो आपण आत्ता वापरतोय मोबाईल, त्याच्याऐवजी लँडलाईनचे फोन असायचे.
आणि या लँडलाईन फोनचे कार्यालय, ज्याला आपण कार्यालय असायचं, आणि त्या कार्यालयामध्ये अशा मिनी संगणकाचा वापर त्या ठिकाणी व्हायचा. आणि कार्य कसं आपण पाहतो की या कार्यामध्ये विशेषतः साठवण क्षमता ही अधिक या मिनी संगणकाची असायची. आणि मित्रांनो, अनेक कस्टमर हे BSNLचे फोन वापरत होतो आपण. त्या अनेक प्रत्येक कस्टमरच्या फोन नंबरनुसार त्यांचं असणार जे काही बिलिंग तयार करायचं काम ही मिनी संगणक करायचा. आणि आज सुद्धा मित्रांनो हे काम मोबाईल कंपन्यांचे जे काही बिलिंग करण्याचं काम सुद्धा मिनी संगणक किंवा मेनफ्रेम संगणक करतं. म्हणजे जशा प्रकारचा आवाका आहे कामाचा, तशा प्रकारे संगणक वापरात आणले जातात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यानंतरचा जो प्रकार आहे त्या प्रकारचं नाव आहे मेन फ्रेम संगणक. मेन फ्रेम संगणकामध्ये मायक्रो व मिनी संगणकापेक्षा आकाराने मोठा हा संगणक असतो. आणि यामध्ये माहिती साठवण्याची जी काही क्षमता असते ही प्रचंड असते. या संगणकाचे वैशिष्ट्य म्हणजे याची स्टोरेज कॅपॅसिटी मोठी असल्यामुळं हिचं जे काही कार्य आहे हे कार्य सुद्धा खूप मोठं आणि महाप्रचंड कार्य मेनफ्रेम संगणकामार्फत केलं जातं. IBM 4381, ICL 39 मालिका, CDC सायबर मालिका ही या प्रकारातील संगणकाची काही उदाहरणे आहेत. साधारणपणे यांची स्मृती देखील खूप मोठी आहे. या संगणकाचा वापर एकाच वेळी शेकडो लोक करू शकतात. मोठ्या कंपन्यांमध्ये अशा मेन फ्रेम संगणकांचा वापर होतो. या संगणकांना टर्मिनल जोडून त्यांच्यावर एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी करता येतात. प्रचंड माहिती साठवता येते आणि या माहितीवरती वेगाने प्रक्रिया करणे ही या संगणकाची वैशिष्ट्ये असतात. हे संगणक विशेष वातानुकूल अवस्थेत ठेवावे लागतात. अर्थात या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि सर्व संगणकांच्या साठी त्यांचं टेम्परेचर कुलिंगसाठी प्रत्येकाची व्यवस्था वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेषतः मेनफ्रेम संगणक मोठमोठ्या जी काही IT सेक्टरमध्ये सुद्धा या संगणकाचा वापर होतो, किंवा मोठमोठ्या कंपन्यांची जी काही ग्राहकांच्यासाठी सुविधा देणारी जी काही कार्यालय असतात, ज्याला आपण कॉल सेंटर्स म्हणतो, त्या कॉल सेंटरमध्ये सुद्धा मोठ्या कंपन्यांच्या कॉल सेंटरमध्ये सुद्धा काही ठिकाणी मिनी संगणक, तर अधिक मोठ्या कंपन्यांमध्ये मेन फ्रेम संगणक, IT क्षेत्रामध्ये सुद्धा मेन फ्रेम संगणक, अर्थात कुठं कशा प्रकारचं कार्य चालू आहे याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी ते संगणक वापरले जातात असं आपण म्हणूया. यानंतर मित्रांनो, या डिजिटल संगणकाचा जो पुढचा प्रकार आहे तो प्रकार आहे महासंगणक. मित्रांनो, हा जो काही महासंगणक आहे हा नावाप्रमाणेच अति वेगवान आहे. बिनचूक व प्रचंड क्षमतेच्या कार्यासाठी किंवा प्रचंड मोठ्या कामासाठी याचा वापर केला जातो. हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी, गुंतागुंतीची मोठी गणिते करण्यासाठी या संगणकाचा वापर केला जातो. याशिवाय अंतराळ संशोधनामध्ये या संगणकाचा वापर केला जातो.
याशिवाय मित्रांनो, जे काही कृत्रिम उपग्रह असतात, या कृत्रिम उपग्रहांच्या मध्ये बऱ्याच वेळा अत्यंत किचकट अशा गोष्टी असतात, त्यावेळेस सुद्धा या संगणकाचा वापर केला जातो. जगातील फार थोड्या देशाकडे हा संगणक तयार करण्याची क्षमता आहे. मित्रांनो, CRAY -XMP24 NEC 500 यासारखे महासंगणक सध्या वापरात आहेत. मित्रांनो, कालच्या तासाला मी तुम्हाला थोडंसं आठवण करून दिली होती की चौथ्या पिढीचा जेव्हा आपण अभ्यास करत होतो, संगणकाच्या उदय व विकासामध्ये आपण आता प्रकार पाहतोय. तर याच्या अगोदर आपण संगणकाचा उदय व विकास यामध्ये संगणकाची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि चौथी पिढी आपण जेव्हा अभ्यासली, तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता. त्या प्रसंगाचं पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की भारताकडे सुद्धा हा महासंगणक स्वतःचा असा नव्हता. आणि मित्रांनो, त्यासाठी राजीव गांधी आणि जे काही वैज्ञानिक यांच्यामधील झालेला संवाद आणि पुढं डॉक्टर विजय भटकर या एका हुशार वैज्ञानिकांच्यावरती सोपवलेली जबाबदारी, आणि त्यातून विजय भटकर आणि त्यांचे जे काही सहकारी वैज्ञानिक आहेत किंवा सायंटिस्ट आहेत, यांनी अनेक असे महासंगणक तयार केले आहेत. त्याच्यामध्ये परम 10,000 हा संगणक केवळ एकच तयार करून ते थांबलेले नाहीत. तर त्यांनी 1991 पासून परम 8,000, परम 8,700, परम 9,000, परम 10,000 असे समांतर प्रक्रिया तत्वावर आधारलेले महासंगणकाची मालिकाच निर्माण करण्याचा मान मिळवलाय किंवा यश मिळवलेलं आहे असंही आपण म्हणू शकतो. आणि या संगणकाची जी काही क्षमता आहे ही अत्यंत प्रचंड असते. सेकंदात 10 अब्ज गणिती प्रक्रिया करण्याची यांची मित्रांनो क्षमता असते. अलीकडेच पुण्यामधील संगणक संशोधन प्रयोगशाळा CRL आपण ज्याला म्हणतो, या टाटा कंपनीच्या अधिपत्याखालील संस्थेने 14 नोव्हेंबर 2007 रोजी एक हा महासंगणक तयार केला आहे. या संगणकाची संगणक क्षमता सेकंदाला मित्रांनो 13,200 अब्ज गणिती प्रक्रिया करण्याची आहे. आशिया खंडातील हा सर्वाधिक क्षमतेचा महासंगणक आहे. अपाट क्षमतेने काम करणाऱ्या जगभरातील 500 महासंगणकाच्या यादीमध्ये याचा मित्रांनो 4था क्रमांक लागतो. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अलीकडेच 2007 मध्ये अमेरिकेत झालेल्या संगणकावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ही यादी जाहीर करण्यात आली. इतक्या अतिप्रचंड वेगाने काम करणारे संगणक आता भारताखेरीज अमेरिका व जर्मनी या 2 देशाकडेच आहेत. यावरून सुद्धा मित्रांनो आपल्या देशाची जी काही महासंगणकामध्ये किंवा संगणक तंत्रज्ञानामध्ये असलेली जी काही क्षमता आहे ही खूप मोठी असलेली आपल्या लक्षात आलेलं असेलच. असा हा आपला जो काही देश आहे, हा देश फक्त बोलण्यासाठीच मेरा भारत महान असं नाही आहे, तर तो निश्चितपणे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगतीपथावरती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि मग संगणकाच्या प्रकारामध्ये पुढचा जो प्रकार आहे त्या प्रकारचं नाव आहे ॲनालॉग संगणक. या प्रकारच्या संगणकामध्ये संगणकासाठी इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज, पाण्याचा दाब, यांत्रिक चकत्या यासारख्या माध्यमांचा वापर केलेला असतो. सध्या फारच थोड्या ठिकाणी अशा प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो. मित्रांनो, या ॲनालॉग संगणक जो आहे
या संगणकाच्या बाबतीत आपण असंही म्हणू शकतो की या संगणकामध्ये फक्त गणिती प्रक्रिया किंवा आकडेमोड करण्यासाठी हे संगणक वापरले जातात असंही आपण म्हणू शकतो. अर्थात इतरही संगणकामध्ये आकडेमोड होते, परंतु याची ही खास ॲनालॉग संगणकाची ही खास स्पेशालिटी आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जसं अनेक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन असतं कामाचं, तसं हा ॲनालॉग हा खास गणिती प्रक्रियेमध्ये याचं हातखंडा आहे असं आपण म्हणू शकतो. इतरही संगणक गणिती प्रक्रिया करीत असतात, परंतु हा खास स्पेशल गणिती प्रक्रियेसाठी वापरलेला आहे असंही आपण म्हणू शकतो. आणि यानंतरचा जो संगणक आहे तो संगणक आहे मित्रांनो हायब्रिड संगणक. जो हायब्रिड संगणकाच्या संदर्भात ॲनालॉग संगणक आणि डिजिटल संगणक या दोघांच्या जे दोन आपण प्रकार पाहिले आहेत, डिजिटल संगणक आणि ॲनालॉग संगणक, या दोन संगणकाची जी काही कार्यपद्धतीचा उत्तम समन्वय साधून हायब्रिड संगणक तयार करण्यात आला आहे. वैदिकशास्त्रात अशा प्रकारच्या संगणकाचा वापर झालेला आपणास दिसून येतो. रुग्णांच्या हृदयांची स्पंदने, ECG वा रक्तदाब, मेंदूची कार्यपद्धती ज्याला आपण EEG इत्यादीच्या नोंदी घेऊन त्यांचा आलेख काढण्यासाठी हायब्रिड संगणकाचा वापर केला जातो. अलीकडे भारतीय तंत्रज्ञानाने अगदी निरक्षर व्यक्तींना समजतील व हाताळता येतील अशा प्रकारचे कॉम्प्युटर्स सुद्धा तयार केलेले आहेत. मित्रांनो, या हायब्रिड संगणकासंदर्भात खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस, एखादा व्यवसाय किंवा आणखीन काही करणार असाल आणि अशा नाविन्यपूर्ण गोष्टीसाठी जर तुम्हाला संगणक पाहिजे असेल तर मित्रांनो या प्रकारचे जे काही संगणक आहेत, हायब्रिड प्रकारचे संगणक, या संगणकाची आपण थोडक्यात बोली भाषेमध्ये, व्यवहारी भाषेमध्ये असंही म्हणू शकतो की ऑर्डर देऊन आपण तशा प्रकारचे सॉफ्टवेअर किंवा तशा प्रकारचे डिझाईन करून आपण संगणक, हायब्रिड संगणक बनवू शकतो. जसं की आपण बऱ्याच क्षेत्रामध्ये, विशेषतः वैदिक क्षेत्रामधील आपण उदाहरणं पाहिली, तसं इतरही क्षेत्रामध्ये हे हायब्रिड संगणक कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो या संगणकाचा उदय आणि विकास हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो पूर्ण झालेला आहे. आपण आतापर्यंत संगणकाच्या उदय आणि विकासामध्ये आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारचा उदय झाला. ॲबॅकस, नेपियर बोन, स्लाइड रूल, पास्कल लाईन किंवा स्टेपलर रेकनर, डिफरन्स इंजिन किंवा ॲनालिटिक इंजिन, हा फुल डेस्क मार्क 1, त्याच्यानंतर संगणकाची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी आणि चौथ्या पिढीतील संगणक जे काही विकसित संगणक आहे आजच्या आपण वापरातील, त्या संगणकाचे जे काही प्रकार, हा सुद्धा एक विकासाचाच भाग आहे मित्रांनो. म्हणून त्याचेही प्रकार आपण डिजिटल संगणकामध्ये आपण मायक्रो संगणक, मिनी संगणक, मेन फ्रेम संगणक, महासंगणक, ॲनालॉग संगणक, हायब्रिड संगणक अशा प्रकारची विस्तृत अशी माहिती आपण घेतलेली आहे. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया. वेळ झालेली आहे, परंतु हा मुद्दा पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ आपण घेतलेला आहे. धन्यवाद.